मुंबईसह आज बहुतेक ठिकाणी सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे राज्याच्या अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागानं मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूरचा घाट परिसर या भागांना रेड अलर्ट जारी केला आहे. तर पालघर, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात ऑरेंज अलर्ट दिला आहे. समुद्र खवळल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई शहर आणि उपनगरात आज सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे वाहतूक मंदावली आहे. अंधेरी सबवेवर पाणी साचल्यामुळे इथली वाहतूक बंद आहे. नवी मुंबई आणि परिसरातही सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर संगमेश्वर तालुक्यात आंबा घाटात आज दरड कोसळली. खेडमधल्या जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. संगमेश्वरातील शास्त्री आणि राजापुरातील कोदवली या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आज पावसाने जोरदार हजेरी लावली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या विविध धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनानं दिला आहे. नांदेड जिल्ह्यात मुखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे लेंडी धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. विविध ठिकाणी अनेक लोक पुरात अडकले असून त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय सातारा, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांमधल्या धरणांमधूनही मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. जालना शहरासह जिल्ह्यात रात्रीपासून पाऊस सुरू आहे.